जोपर्यंत वारकरी संप्रदाय म्हणजे वारकरी धर्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिल्लक असेल, जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला जाईल, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी अस्मिता आहे महाराष्ट्राची ती जिवंत असेल आणि जोपर्यंत पुरोगामी संस्कृती महाराष्ट्राची या मातीमध्ये टिकून असेल, तोपर्यंत या महाराष्ट्रातल्या लोकांना आपण अंधभक्त गुलाम बनवून शेण खाऊ घालू शकत नाहीत. याची जाणीव या मनुवादी विचारधारेला पक्की झालेली आहे. आणि मग त्याच अनुषंगानं ही विचारधारा उत्तरेकडे जेवढी काही पवित्र वेशामधली माजलेली मोकाट डुकरं आहेत ती गोळा करते आणि महाराष्ट्र धर्माच्या कुरणामध्ये आणून सोडते. आणि मग ती अगदी स्वभावानुसार ही बरोबर या तीन महाराष्ट्राच्या अभेद्य किल्ल्यावर आक्रमण करतात. वारकरी संप्रदाय हा तसा म्हणजे वारकरी धर्म हा तसा या मनुवादी विचारधारेला नेहमी अस्पृश्य राहिलेला आहे, नेहमी विरोधकच असलेला आहे. कारण कर्मकांडी सनातनी धर्माला प्रत्युत्तर म्हणूनच हा वारकरी संप्रदाय जन्माला आलेला आहे आणि त्यामुळं तो नेहमी अस्पृश्य राहिलेला आहे. म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली असतील, संन्याशाची मुलं म्हणून त्यांचा जो छळ झाला तो करणारी विचारधारा अथवा तो वर्ग तो हाच होता. संत तुकाराम महाराज म्हणजे संत तुकाराम महाराजांना छळणारी विचारधारा अथवा गाथा बुडवा पाण्यामध्ये ही सांगणारी जी काही विचारधारा किंवा वर्ग होता तो हाच होता. आणि संत एकनाथांचा सुद्धा छळ करणारा गट वर्ग हाच होता ना. तीच विचारधारा आहे, तिचेच हे अवशेष आहेत की जे उत्तर भारतामधनं येत आहेत आणि या वारकरी धर्मावरती वारकरी संप्रदायावर हल्ला करतात. तसा या मनुवादी विचारधारेचा म्हणजे ही विचारधारा तिचे काम करण्याची एक पद्धती आहे. ती पद्धती अगोदर पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावी लागते. ती काय करते, ती सुरुवातीला एक तर त्या समोरच्या विरोधकाला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करते, त्याला आपलंसं करते, गोंजारते अंजारते गोंजारते आणि मग गिळंकृत करण्याचा प्रयत्न करते. पण जर घास मोठा असेल, गिळता येत नसेल तर त्याला कलंकित करते किंवा त्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते. मग वारकरी संप्रदाय काही केल्यानं, त्याच्यावर हल्ले केल्यानं, त्याच्यावर टीका केल्यानं त्याचं अस्तित्व कमी होत नाहीये, तो उद्ध्वस्त होत नाहीये, मग त्याला आपलंसं करावं लागेल. म्हणून ते नाही का आत्ता हल्ली घुसखोर वगैरे जी कन्सेप्ट आली आहे आत्ता आणि त्यावर जो गदारोळ महाराष्ट्रात उडालेला आहे, म्हणजे या मनुवादी सनातनी कर्मकांडी विचारधारेला कुठंतरी वारकरी जी विचारधारा आहे, वारकरी भागवत धर्माचा जो संप्रदाय आहे तो कुठंतरी आपलासा करायचा आहे आणि तो आपल्या रंगात रंगवायचा आहे. त्यासाठी काही निवडक घुसखोर जे अंतर्गत वारकरी धर्माच्या त्या म्हणजे संप्रदायामध्ये पेरले आहेत जाणीवपूर्वक, आणि उरलेलं काम जे आहे ती ही उत्तरेकडची जी सगळी जी काही माजलेली मोकाट जी पवित्र वेशामधली जी काही डुकरं आहेत ती ही हल्ले करतायत. म्हणजे बाहेरून परप्रांतीय हल्ला आहे आणि अंतर्गत सुद्धा वारकरी संप्रदायावर जे घुसखोर आहेत ते सुद्धा आतून वारकरी संप्रदायाला पोखरतायत. म्हणजे जी मूळ विचारधारा आहे, संतांचं जे वाङ्मय आहे ते लोकांपर्यंत येऊच द्यायचं नाही असा या लोकांचा अगदी काटेकोर प्रयत्न चालू असतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, वारकरी धर्म असेल आणि महाराष्ट्राची पुरोगामी संस्कृती असेल, हे तीन किल्ले उद्ध्वस्त करावेच लागतील. हे तीन गड पडल्याशिवाय महाराष्ट्रातली लोक गुलाम अंधभक्त किंवा शेण खाणारी कशी होऊ शकतात? होणारच नाहीत. मग छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्मरक्षक दाखवत असताना त्यांचा कुठेतरी इतिहासावरचं आक्रमण, त्यांच्या म्हणजे जो खरा इतिहास आहे तो कुठेतरी त्याची मोडतोड करायची. जो बाहेरून आलेला तो बागेश्वर कोण, तो
धामवाला काय म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज लढाया करून थकले होते आणि मग ते रामदासाकडे गेले आणि मग त्यांनी तो टोप घेतला आणि त्यांच्या समोर ठेवला आणि मग ते म्हणाले, रामदास छत्रपतींना म्हणतात की तुम्ही कोण, मी शिष्य, मग मी कोण, मी गुरु, मग तुम्ही माझा आदेश पालन करणार आहात. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज आदेश पालन करतात म्हणे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे राज्यकारभार चालायला कंटाळले होते, चालवायला. काय विकृत मनोवृत्तीचे, ही खरंच गिधाड वृत्ती ज्याला म्हणतो ना आपण, की इतिहासामध्ये संत रामदासांना आत्तापर्यंत ज्या टीकेला सामोरं जावं लागलंय ना, या अशाच या नीच नालायक वृत्तीमुळेच जावं लागलंय. नाही तर संत रामदास हे संत परंपरेमध्ये महाराष्ट्रामध्ये चारवाक चालतो, तर संत रामदास का चालणार नाही? बौद्ध चालतात, रामदास का चालणार नाहीत? पण संत रामदासाचा नको म्हणजे नाही, तो अस्तित्वातच नाही. तो इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जोडायचा. जे काही ते गोविंदगिरी असतील, हे बाहेरून येणारी जे काही वर्ग आहे हा, यांना तर खरंच म्हणजे ही पवित्र वेशात आहेत म्हणून यांच्यावर फारसं नाही, तर पण ही वृत्तीनं डुकरच आहेत आणि इथल्या वारकरी संप्रदायावर तुटून पडतात, इथल्या इतिहासाची मोडतोड करतात, इथली अस्मिता कुठेतरी पाय दळी तुळवण्याचा प्रयत्न करतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भामध्ये त्यांचा रामदास गुरु आहे असं सांगणं म्हणजे हे नीचपणाचंच लक्षण आहे. तो इतिहासच नाही. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिथं त्या स्टेजवर, म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मोहन भागवत यांच्या समोर हा बागेश्वर शास्त्री कोण, धामवाला, भूताटकी काढणारा तो जादूगर, तो कलाकार, तो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो. हे म्हणजे कुठंतरी हा खेळ सरकारच्या प्रायोजित आहे की काय असं वाटायला लागतं, शंका येते. कारण तिथं मुख्यमंत्री म्हणजे सरकार तिथं, त्या सरकार समोर हा या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतोय. आणि त्यावर आपले मुख्यमंत्री म्हणतात की असा जे काही ते कथा, महापुरुषांच्या कथा असतात, काही गोष्टी येतात, त्या नुसार काही लोक बोलत असतात, पण असा काही कुठे पुरावा नाही. पण हीच गोष्ट जर तो म्हणाला असता की मनुस्मृती ही जाळण्यासारखी ग्रंथ आहे असं जर तो म्हणाला असता तर, किंवा परशुराम हा मातृहत्या करणारा, तो खालच्या पातळीचा, असा काही त्याने उल्लेख केला असता किंवा ते चाललं असतं का? म्हणजे जाणीवपूर्वक केवळ आणि केवळ इथल्या बहुजनांचा इतिहास एकतर स्वतःच्या रंगात रंगवायचा, अन्यथा त्याच्यामध्ये मोडतोड करायची. म्हणजे या वृत्ती आहेत ना, यामुळं खरं तरी यांना आता कुठंतरी यांना छत्रपती शिवाजी महाराज धर्मरक्षक म्हणून दाखवायचे असतील तर त्यांना म्हणजे गुरु म्हणून संत रामदासाकडे नेऊन त्यांना जोडायचं आहे. आणि हा जोडण्याचा प्रयत्न हे बोलले, मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं, पण त्यांच्या विरोधामध्ये सामान्य शिवभक्तांचा जो समाज माध्यमावर जो रोष दिसून येतोय ना, ह्या बागेश्वर शास्त्री धाम याची चूक नाही. त्याला महाराष्ट्रामध्ये आणून हे सरकार त्याच्या पायावर लोटांगण घालतंय. हे देवेंद्र फडणवीसांची भाजपा त्याला कुठंतरी घेऊन फिरते. मनुस्मृतीचं त्या विचारधारेचं कुठंतरी महाराष्ट्रामध्ये त्यांना हा इतिहास, इथली अस्मिता आणि इथला वारकरी संप्रदाय यावरती त्यांनी केलेला हा जाणीवपूर्वक हल्ला आहे. महाराष्ट्राची जी काही पुरोगामी संस्कृती आहे आणि ती पुरोगामी संस्कृती तिला कुठंतरी छेद देणारं वक्तव्य सुद्धा याच स्टेजवरून केलं गेलं. 4 लेकरं काढा आणि 1 लेकरू संघाला द्या. अहो, ही गोष्ट त्या धामवाल्या त्या शास्त्रीने संघाच्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे ना. तो बहुजन गोरगरीब लोकांना सांगतो 4 लेकरं होऊ द्या आणि 1 लेकरू राष्ट्रासाठी संघाला द्या. म्हणजे संघ परिवारामध्ये जेवढे काही त्यांचे कार्यकर्ते त्यांनी लग्न करावे, तर 10 मुलं अगदी झालेली ती संघाला देऊन टाकावीत.
असं तो का नाही म्हणत? म्हणजे एकतर इथे या उत्तर भारतीयांच्या ज्या मोकाट झुंडी आहेत ना, म्हणजे या गिधाड वृत्तीच्या त्या खरंच म्हणजे डुकरांच्या झुंडी ह्या ज्या यायला लागल्यात ना, यांना फक्त वारकरी संप्रदाय डोळ्यात खुपतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि त्यांची जी अस्मिता महाराष्ट्राच्या मनामनामध्ये आहे ती कुठंतरी त्यांना टोचते आहे. आणि महाराष्ट्राची पुरोगामी संस्कृती, हे 3 गड महाराष्ट्राचे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न ही विचारधारा करते आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, पुरोगामी संस्कृती आणि वारकरी संप्रदायामधली घुसखोरी हा वर्ग अगदी जाणीवपूर्वक करतोय. आणि हे 3 गड उद्ध्वस्त झाल्याशिवाय महाराष्ट्रातले लोक अंधभक्त गुलाम होणार नाहीत. त्यांना आपल्याला पाहिजे तसं पवित्रतेच्या नावाखाली शेण खाऊ घालता येणार नाही. ह्याची जाणीव या वर्गाला, या विचारधारेला आहे. म्हणून त्यांनी कुठंतरी याचा पक्का विचार करून या परप्रांतीय उत्तरेकडच्या ज्या काही वेशधारी आहेत, संतांच्या वेशामधली जी आक्रमण करते आहेत, ते महाराष्ट्र धर्मामध्ये त्या कुरणामध्ये यांनी घुसखोरी घडून आणलेली आहे. म्हणून हा कुठेतरी सरकारचा प्रायोजित कार्यक्रम आहे का, याविषयी आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.